नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहज स्वागत करत आहे. तर इतके दिवस आपण चॅनलचं नाव चेंज केलं होतं, पण आपण व्हिडिओमध्ये फक्त MS रेड रायडरच बोलत होतो. तर या टायमाला आपण नाव चेंज केलं होतं, तर त्याच्यामुळे आत्ता आपलं यूट्यूबचं नाव आहे ते यूट्यूब चॅनलचं नाव आहे ते जय जाधव म्हणून. तर आज आहे ते 15 ऑगस्ट आणि आज आपण चाललो आहे ते क्रोमामध्ये आपल्याला इयरबड्स घ्यायचे होते. तर मी आणि माझी बहीण दुपारी आपण निघालो. तर मित्रांनो, चाललोय आपण ते इयरबड्स घ्यायला. इयरबड्स आणि USB केबल, चार्जर केबल घ्यायचे. तर आता आपण जाऊ क्रोमामध्ये, जे बदलापूरमध्ये ओपन झालं. आणि आज आहे ते 15 ऑगस्ट. पावसाची सुरुवात होते वाटतं, पाऊस नको पडू दे. इयरबड घ्यायचे होते म्हणून आपण निघालो होतो. आणि आज 15 ऑगस्टचे काहीतरी ऑफर विफर असतील, त्याच्यासाठी आपण क्रोमाला चाललो होतो. बाजार भाई एवढ्या चिखलात भरलाय, काय म्हणून जातील. आणि आपण काल एक बटन घेतलं होतं, ते आपल्या बाईकला लावायचं होतं, एक नवीन जे 1000 लाईट असतं त्याच्यासाठी घेतलं होतं. तर ते आज काही काम झालं नाही, आपण असंच निघालो होतो घरातून. तर आता उद्या आपण ते बटन घेऊन जाऊ आणि उद्या आपण बटन ते फिट करून टाकू 1000 लाईटचं. आणि आपल्याला पुढचे इंडिकेटर पण चेंज करायचे 2, ते पण चेंज करून टाकू. आणि आपल्याला 2 आठवडे काही तब्येत आपली ठीक नव्हती आणि आपण घरीच होतो, कामावर पण गेलो नव्हतो. आणि डॉक्टर पण आपले 2 चेंज करावं लागलेत. आणि आत्ता कुठे तब्येत आपली बरी झाली थोडी. आता परत थोड्या दिवसांनी परत कामाला जावं लागणार. तर आज 15 ऑगस्टची गर्दी भरपूर असेल वाटलं होतं. तर आपण गेलो तिथे. पोचल्यावर आपल्याला समजलं की इथे थोडीफार गर्दी आहे. आणि आपण आता इकडे सेक्शनला आलो होतो इयरबडच्या. तर इकडे इयरबडचे भरपूर व्हरायटी होते आणि वेगवेगळ्या कंपनीचे होते. रेडमी, सोनी, बोट, OnePlus. आणि आपल्याला बोटचं पडलं 999ला. तर आपण तो बोटचा एक इयरबड घेतला आहे. आणि याची 50 तासाची पॉवर बॅक आहे, म्हणजे बॅटरी बॅकअप आहे. तर त्याच्यामुळे आपण तो बोटचा घेतलेला आहे. आता यूज करून समजेल आपल्याला. तर आपल्याला त्यांनी बिल केल्याच्या नंतर आपल्याला ओपन करून दाखवलं आणि आपण ते चेक करत होतो तिथे व्यवस्थित आहेत की नाही. आणि फायनली आपण चेक केलं आणि व्यवस्थित होते, आपल्याला ते इयरबड भेटले. तर आपण आत्ता क्रोमामधून निघालोय आणि आता आपण जाऊ परत ट्रेंड्सला, बदलापूर वेस्टला जाऊ. बस
तर परत आपण माऊली चौकमध्ये आलो आणि आज 15 ऑगस्ट आहे तर म्हटलं जिलेबी खाऊया. मग आपण जिलेबी पार्सल घेतली घरी न्यायला. त्या काकाने लगेच पार्सल पॅक करून दिले आपल्याला आणि आपण तिथून डायरेक्ट घरी निघालो. मग बहिणीकडे पण नाही गेलो आम्ही कारण बहिणीचा शॉप बंद होता. आणि असा आजचा हा ब्लॉग आहे. तर शेवटपर्यंत बघितला असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढचे ब्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत. तर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद आणि थँक्यू.